बरेच पुरुष कोर्टात येताना घाबरतात पण. ते म्हणतात, "नाही मॅडम, सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत, मग आमचं कसं होणार? आम्हाला त्याचीच भीती वाटते, की माझं कुणी ऐकणार की नाही वगैरे." हां. तर आपण पुरुषांना काय केलं माहिती का, जनरलाइज कॅटेगरीमध्ये ठेवलंय, की हां, अत्याचारसाठी आहेत ना कायदे, की जनरल कोणावर अत्याचार झाला, काय झालं, कॉन्स्टिट्यूशनचे राइट्स आहेत आपले वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं, की नवरा-बायकोचा जेव्हा विषय येतो, तेव्हा जसं स्त्रियांकडे एक स्पेसिफिक कायदे आहेत, की बाबा तुम्हाला हुंडा मागितला तर तुम्ही ह्या कायद्याखाली जाऊ शकता. तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे रोजची मारहाण होत असेल नवऱ्याकडनं तर ह्या कायद्याखाली जाऊ शकता, किंवा तुमच्यावरती अतिप्रसंग होतोय किंवा तुमची कोणी छेड काढते तर तुम्ही ह्या कायद्याखाली जाऊ शकता. असं मला वाटतं, की पुरुषांना पण एक सेपरेट काहीतरी प्रोटेक्ट करणारे कायदे नक्कीच असावे, की आज माझ्या विरुद्ध माझ्या बायकोनी खोटी तक्रार केली तर मी ह्या कायद्याखाली जाऊ शकतो.